मानवेतर सर्व जीव जे आहेत हे फक्त उपभोग्य विषयांसाठी जन्म घेते होतात. परंतु मनुष्य जन्माला आल्यानंतर जे बाळ जन्माला येतं त्या तोंडात काय घालायचं इथून वाद सुरू होतो. जन्माला आल्यानंतर बाळाच्या तोंडात काय घालायचं या वादापासून मेल्यानंतर माणसाच्या तोंडात काय घालायचं इथपर्यंत वाद शेवट करतात. इथंही वाद थांबत नाहीत. मेल्यानंतर सुद्धा दशक्रिया विधी कसा करायचा, गुरु मार्गदर्शनानुसार करायचा, वैदिक पद्धतीनं करायचा, माहेरकडच्या विषयानं करायचा, सासरकडच्या विषयानं करायचा, मित्रमैत्रिणींच्याकडनं करायचा, समाजाच्या दृष्टीनं करायचा, बरेच विषय आहेत. जो गेला तो गेला. मला सांगा, ज्या देवतेचं नाव तुम्हाला आवडतं, ज्या देवतेची भक्ती तुम्हाला आवडती, त्याचा तुम्ही कधी आवाज ऐकला का? ज्या देवतेला तुम्ही सांगड घालता की माझं काम कर, त्या देवतेचे तुम्हाला कधी गुणागुण कळाले का? ज्याच्याबरोबर आयुष्य घरात काढता त्याच्याबरोबर पटतं किती? आणि ज्या देवतेंच्या नावानं आपण आयुष्यभर खडी फोडतो, देवानं माझं केलं नाही, त्याच्या देहाचा सुगंध तरी तुला कधी आला का आयुष्यात? अज्ञानानं जग भरलंय. जे कशाने भरलंय? आणि शोधायचा प्रयत्न करतोय ज्ञानानं, वापरतोय पैसा. बाबांनो, पैशानं ज्ञान नाही मिळणार. पैशानं फक्त वासना निर्माण होतील. कारण पैसा हा निर्मित मनुष्याचा, ईश्वराचा नाही. त्याची सुरुवात वासना, शेवट स्मशान. पण स्मशानात जाऊन सुद्धा शांतता नाही. वंदनीय दादांनी दिव्य पुण्यविभूतींच्या आशीर्वादाने अनेक जन्माच्या आहुतीने 8 सेमिनार गोमंतकात घेतली, उर्वरित सेमिनार पुणे मुंबईमध्ये घेतली. एकंदर 15 सेमिनारचा त्यांचा कालखंड त्यांच्या 36 वर्षाला पूर्ण उरला. शक्तिपीठ स्थापन केलं आणि नंतर ते ब्रह्मरूप झाले. त्यांनी जाताना शेवटी सांगितलं, जेवढं तुम्हाला देता आलं तेवढं दिलं. त्यात काय बदल करायचा, काय अधिक करायचं, काय उणं करायचं, हा अधिकार तुमचा आहे, आता माझा नाही. तत्कालीन सेवकांना सांगितलं की मी जे तुम्हाला दिलं ते भरभरून इतरांना द्या. कॉर्पोरेशनचं पाणी नळाला येतं, पण नळ चालू केलं नाही तर पाणी सोडलं की नळामध्ये. पण आम्ही 7 वाजता उठलोच नाही, 8 वाजता पाणी निघून गेलं, 9 वाजता मी उठलो. दोष पाण्याचा, नळाचा का जो चालू करणार न त्याचा? जन्माला आल्यानंतर प्रत्येक जीवाला दुःख हे अनिवार्य आहे. असं समजू नका की मी गुरुवर्गात आलाय म्हणजे दुःख राहणार नाही. दुःख आहात आहे म्हणून तुम्ही गुरुवर्गात आलाय. पण गुरुंनी काय केलं? दुःखाची राख करून टाकली, संशयाची राख करून मदसी मिळाला. ती राख कधी होईल? पाहिजे तर तुम्ही हे खिडक्या लावायचं, तिथे बाहेरचे आवाज येणार आहे. तुम्हाला बाहेर कामं चालू आहेत. प्रथमतः जीवन जगताना एक विषय असा घ्यायचा, आपण एक सामान्य माणूस म्हणून जन्माला आलो.
प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना सामान्य माणूस म्हणून जन्माला येते. अतिशय कमी जीव आत्मा अवस्थेत जन्म घेतात. तुम्ही त्याला गुरु किंवा सद्गुरू हा विषय संबोधता. पण सर्वसामान्य जीव हा आत्मा अवस्थेत जन्म न घेता जीव ह्या अवस्थेत जन्म घेतो. वंदनीय दादा हे सुद्धा जीव ह्या अवस्थेत जन्माला आले. काबार कष्ट करून सद्गुरू रूप प्राप्त करून घेतले. भक्त निर्मिती केली. जे स्वतःजवळ होतं ते सगळ्यांना दिले. तर सामान्य माणसात दोन प्रकार आहेत. मला देवाचं पटत नाही म्हणणारा एक वर्ग आणि मी देवाशिवाय राहू शकत नाही म्हणणार दुसरा वर्ग. काय सांगतोय? सामान्य माणसात दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार कोणता? मला देवाचं पटत नाही. का पटत नाही? हा, मनाच्या वासना पूर्ण होत नाहीत म्हणून. देवाचा काय संबंध आहे? ज्या मनात वासना आहेत. आता काल पांडुरंगाची खिचडी झाली. पांडुरंग महात्म्यामध्ये कुठेही उल्लेख केला नाही खिचडी खावा म्हणून. असेल तर मला आणून दाखवा. भगर खावा म्हणून कुठेही उल्लेख केला नाही. मग हे आणलं कुणी? पोटानं. समजतंय का? असं सांगितलं जातं की आठवड्यातला एक दिवस लंघन करा, उपवास करा, शरीर संतुलित राहील, ढेऱ्या बाहेर येणार नाही. आधी ढेरी बाहेर येऊन द्यायची, पण ढेरी बाहेर आल्या पण औषधं घ्यायची. लक्षात आलं का? औषधावर जीवन जगणारा वर्ग हा सामान्य माणूस. काय सांगतोय? तुम्ही असं समजू नका की मी अमुक अमुक गुरुमार्गात आहे आणि मी गुरुमार्गातले अतिउच्च उपासना शिकतोय, केल्यात, आणि कालांतराने माझं वार्धक्य आल्यामुळे मी औषधं घेतली. औषधं तुम्ही जेव्हा घ्यायला लागता तेव्हा तुम्ही सामान्य माणूस झाला. पशु पक्ष्यांना आजारी पडायचा अधिकार नाही बाबांनो. तुमच्या शरीरावर जर गुरुचं कंट्रोल असेल, नियंत्रण असेल, तर तुमच्या शरीराला आजारी पडायचा अधिकार नाही. आजारी पडायचा अधिकार एकच आहे, जीवाणू आणि विषाणू. तो पुढे विषय येईल आपला. तर सामान्य माणसात दोन विषय आहेत. जो देवाला मानत नाही तो वर्ग, देवाला मानतो तो वर्ग. पण दोघांचंही देव काय करतो बघा ना. तुम्हाला दोन डोळे देवाने दिलेत का नाहीत? तुम्हाला आजपर्यंत कधी समजलं का की उजवा डोळा काम काय करतो, डावा डोळा काम काय करतो? कळलं असेल फक्त डोळा मारताना. आणि डोळा कधी मारतात? डोळा कधी मारतात? चष्मा लागण्याची सुरुवात तेव्हा सुरू होती. डोळे मारून म्हणून चष्मे लागायला लागतात. डोळ्यांचं अनावश्यक कार्य म्हणजे मारणे. लक्षात येते? कुठल्याही इंद्रियानं निसर्गा नियमाच्या विरुद्ध कार्य सुरू केलं की त्या इंद्रियाला भोगावे लागतात. इंद्रियाला म्हणतोय, व्यक्तीला म्हणत नाही. तुम्ही असं म्हणू नका की ही व्यक्ती भोगते, इंद्रिय भोगते. इंद्रिय भोगावर नाही बरं. शिवलीला अमृत ग्रंथ 11वा अध्याय काढून बघा. तुम्हाला जे आजार आहेत ते इंद्रियाचे आजार आहेत, देहाचे आजार नाही आहेत. देहात इंद्रिय आहेत. आणि इंद्रियांचे आजार आहेत. आणि इंद्रियांचे आजार कशासाठी आहेत? तर वासनेच्या आहारी इंद्रिय गेल्यामुळे इंद्रियांचे आजार वाढले. देवाचा संबंध काय? आता इंद्रियांचे आजार वाढण्याचं कारण काय? वंश परंपरा. अतिशय विषय सोपा, गरजेचा, समजून घ्यावा असा आहे.
आपल्या आई वडिलांनी जे चुका केल्या ज्या इंद्रियाद्वारे, तीच इंद्रिय तुमच्या कार्यामध्ये मी पुढे येणार आहेत. वाक्य समजून माझं घ्या. तुम्ही याला अनुवंशिकता म्हणता. काय सांगतोय? आईला शुगर आहे, मुलाला शुगर किंवा मुलीला शुगर, नातवाला शुगर. आईला बीपी आहे, आजोबांना बीपी आहे, पुढच्या पिढीला येणार. गिफ्ट आहे, गॉड गिफ्ट. ह्युमन गिफ्ट म्हणून आपण गॉड गिफ्ट म्हणत नाही. तुम्ही कोण जन्माला आला? वंशिक. कोण जन्माला आला? आता मी जर या जन्माला वंशमध्ये आलेलो आहे, माझ्या घरामध्ये काही असे प्रसंग घडले की निम्म आयुष्य आजारात जाते. मग कुटुंबात एखादा स्त्री आजार सुरू होती किंवा पुरुष आजार सुरू होती. आरती फक्त ऐकतो, वंश सर्वही मुक्तची केला, बंद ऋणांचा आणि तुटला. बिंबिया जेलापासून आठ्या वाढायच्या. अर्थ कळतोय का? वंदनीय दादांनी वंशाचा अंश तयार केला. म्हणजे अंश तयार झाला असेल तर त्या व्यक्तीला आजारी पडायचा अधिकार नाही. ती अवस्था सेवक अवस्था आहे, तिसऱ्या 4थ्या नंबरची. तो पुढे विषय. गुरुमार्गात येणारे 3 त्रिदेव आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मदेव कशा करता येतो? माझं पोट भरत नाही, पैसा करता येतो. विष्णू कशा करता येतो? पोट भरतय पण नाव लौकिक पाहिजे म्हणून येतो. आणि महेश कशा करता येतो? आध्यात्मिक ऊर्जा पाहिजे म्हणून येतो. तुमचं गुरुमार्गात येण्याचं कारण काय तुम्ही समजून घ्या. ब्रह्मा हा, विष्णू हा का महेश हा? अर्थार्जन पाहिजे असेल, पैसा अडका पाहिजे असेल तर ब्रह्मदेव तुम्ही झाला. पैसा अडका सगळा आहे, बाकीच्या काही गोष्टी आहेत. नाव प्रसिद्धी पाहिजे, मोठेपणा पाहिजे, विष्णू तुम्ही झाला. सगळं आहे ते पण मिळालं. आता समाधान शांतता काय नाही, कुणाचा पाठीवर हात नाही, तुम्ही शिव झाला, महेश झाला. दत्तात्रेयाची 3 मुख या विषयांची कार्यकत्व करतात. पाठीमाग 4थं जे मुख आहे, पाठीमाग आहे ते सद्गुरुनाथ दादांचं मुख आहे. महाकारण दीक्षा, महाकारण अवस्था. ब्रह्मदेवाला किती तोंड होती? ब्रह्मदेव तोंड किती होती? पुराणातली वांगी गोतास का? पुराणातली वांगी गोतास का? ब्रह्मदेवा तोंड किती होती? मुख किती होती? आमच्या शाळेत ब्रह्मदेव अशी विषय शिकवला नव्हता. तुम्ही बोला, मी ऐकतोय. साधना करताना मग कधीतरी ध्यान लावून ब्रह्मदेव कुठे लागायचं नाही का? हा, कारण साधनेमध्ये 3 प्रकार आहेत: अवधान, ध्यान आणि चिंतन. ध्यान अवस्थेत तुम्हाला सगळे देव दिसले पाहिजेत. ब्रह्माला 4 मुख आहेत, 4 वेदांचं प्रतीक म्हणलं तरी हरकत नाही. आणि 4थं मुख उडवलं कोणी? हा, ब्रह्मदेव 4थं मुख कुणी उडवलं? मला की मी नाही उडवलं. काल भैरव, काशीचा कोतवाल, काशी विश्वेश्वराचे रक्षण, शिवपिंडीचं तर कोण करतंय? काल भैरव करतायत. पळून गेले, पळून. ब्रह्मदेवाचं जे 4थं मुख त्यांच्या मागा लागायला लागलं. तुमच्या मागे कोण लागतंय? कर्म लागतंय तुमची. लागतात का नाही? चांगली किंवा वाईट. चांगली कर्म केली तर उदो उदो होणार, वाईट कर्म केली तर खाली जाणार. ऊर्ध्वगती, अधोगती. तर आपण आधी फिक्स करायचं की मला गुरुमार्गात कशा करता यायचंय. आपण ना ताई
सासूचं काम लागलं गुरुकडे येणं होणार नाही. होईल का येणं? प्रपंच कसा आहे? प्रपंच कसा आहे? मुलाला सांगितलं मोबाईल बघू नको, मुलगा काय करणार? मग गुरुने सांगितलं ये म्हणून तर मी काय करणार? येणारच नाही. मानवी संस्कार काय आहेत आपल्याला? जे सांगत ते उलट, त्याला म्हणतात अडगंबर नाथ. नवनाथातला एक नाथ होऊन गेला. तर प्रथम अवस्थेमध्ये काय शिकायचं आपल्याला? हा, मी गुरुमार्ग कशासाठी येतोय? पैसा करता येतोय का? 100% मिळणार, काळजी करू नका. सुख शांतीसाठी येतोय का? 100% मिळणार, अर्थाजनातून, समाजातून, त्याची काळजी करू नका. परमार्थ करता येतोय का? सावधान, परमार्थ सोपा नाही. काय सांगतोय? तुम्हाला बघा, बायको पाहिजे घेऊन जा, नवरा पाहिजे घेऊन जा, पैसा पाहिजे घेऊन जा, कुत्र पाहिजे, काय काय म्हणतात दत्तगुरु, वेद पाहिजेत ना, भाव 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 घेऊन जा, झोळी पाहिजे घेऊन, मी पाहिजे का? थांब जरा. दत्तगुरु श्री चॅप्टर कोण नाही. काय करतात ते? तुला हवं ते देतो, पण माझ्या ते लागू नकोस. आणि भक्त त्याला खुश होतो. काही काही लोक म्हणतात बघा, आम्ही सगळी दत्त देवस्थानं केली. काय सांगतोय? देवस्थानं केली, दत्त नाही भेटले. आता पंढरपूरच्या पांडुरंग सळी गेली असतील, गेली ना? पांडुरंग कुठे आहे? मांडकी पांडुरंग कुठे आहे? वारीत नाही, हृदयात आहे. पांडुरंग हृदयात आहे. लक्षात आलं का? कस्तुरी कुठे असते आणि हरण कुठे पळते? जंगलात. पांडुरंग कुठे आहे? हृदयात. मग अशी अर्थ दत्त आत्माराम. आत्माच गेला तर पांडुरंग देहाने भेटेल का तुम्हाला? चैतन्यामध्ये तुमचा देह आहे म्हणून तुम्ही जाऊ शकताय देहानं, पण आत्मा चैतन्य थांबलं काय? मी बोलतोय ना, हे चैतन्य, तुम्ही ऐकताय चैतन्य, तुम्ही हावभाव करताय चैतन्य, ते थांबलं तर काय होईल? सगळं पांडुरंग उपयोग होणार नाही. लक्षात आलं का? तर सामान्य माणसाबद्दल काही शंका तुम्हाला आता आहे का मी सांगितल्याबद्दल? असे तर विचारा मला. दुसरा विषय भक्त. ज्या वेळेस तुम्ही 3 विषयाचा एक विषय धारण करता तेव्हा भक्त ह्या विषयात घुसता आणि भक्ती करायला लागता. भक्ती करण्याचं कारण काय? पैसा पाहिजे. भक्ती करण्याचं कारण काय? क्षणिक सुख प्रसिद्धी पाहिजे. क्षणिक म्हणतोय मी, ते त्यात चिरकाल नाहीत त्या गोष्टी, क्षणिक आहेत. आणि भक्ती करण्याचं कारण काय? समाधानी अवस्था पाहिजे. समाधान बाजारात विकत मिळत नाही. 10 रुपये किलो समाधान, 10 रुपये किलो समाधान, 5 रुपये किलो भक्ती. नाव शांती पण अशांती. नाव काय शांताबाई, पण ती शांत कधी नसती. नाव बोलू शांताबाई आहे. तर पहिले 2 अवस्थेचे भक्त जे आहेत त्यांना 19 जन्म आहेत. काय सांगितलं? पहिले 2 अवस्थेचे जन्म जे आहेत की मला काही इप्सित पाहिजे, मला अर्थार्जन पाहिजे, मला प्रसिद्धी पाहिजे, मला नावलौकिक पाहिजे, असे जे भक्त ज्याचा जीव, ज्याचा आत्मा, ज्याची कुडी असा विषय घेती, अशाचे जन्म 19 आहेत.
म्हणून दादा हे सांगितलं, कुणी सांगितलं? बाबांनी सांगितलं, द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. विसावा जन्म कशाचा आहे? दास्यत्व. म्हणून तर दास्यत्व पत्करायचं. काय कळलं? तुकाराम कोणासाठी जगले? ज्ञानेश्वर माऊली कोणासाठी जगल्या? एकनाथ कोणासाठी जगले? हा, संत महात्मा कोणासाठी जगले? आणि तुम्ही कोणाकडे जगताय? तुमचं जगण्याचं एम काय आहे? सांगू? नवऱ्यानं मारलं, पावसानं झोडपलं, राजाने शासन केलं, दात कोणाला मागणार? काय कळलं? तुमचं काय 19 जन्माचं गणित काय? मॅडम नवऱ्यानं मारलं, मारत नाही, पण मारलं. हा, शब्दानं मारलं. पावसानं झोडपलं, नवऱ्यानं शब्दानं मारलं म्हणून नवऱ्याला सोडून माझ्याकडे निघून या. पण पावसानं झोडल्यानंतर तुम्ही करणार काय? छत्री उडून खूप फायदा नाही, पाऊस येणारच ना. आणि कॉर्पोरेशनचं पाणी झालं नाही, राजाने शासन केलं. 8 दिवस पाणी येणार नाही. हा, ते सांगते. किंवा तुम्ही जे गरीच्छ कपडे वगैरे जे काही घाण टाकता, घंटा गाडी 8 दिवस येणार नाही. काय होईल? आपण ना ताई डोक्यात घंटा वाजायला लागते, गाडी रस्त्याला घंटा डोक्यात. शहरात फार अवघड आहे. खेड्या काही कुठे पण नेऊन टाकते माणूस. शहरात अवघड आहे. पिशव्या, पिशवीवर पिशवी, पिशवीवर पिशवी. सांडी चुकून तर मांजरानं, अरे बाप रे. हे जन्म किती आहेत? नटखटे जन्म आहे 19. काय कळलं? हे नटखटे जन्म सगळे आहेत. बघा ना, संसार कसं तुमचा कसा आहे? नटखट आहे. आणि ठिगळा कधी बसतच नाही. किती पण फाटा तुम्ही लावा, इकडे लावा इकडे फटते, तिकडे तिकडे फटते. म्हणजे खाल्लेलं पचन झालंय, काय खावं हे कळलं झालंय. है ना? द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. काय सांगितलं? मनात आलं की मिळणार. ही अवस्था म्हणजे विसावी अवस्था, दास्यत्व अवस्था. म्हणून श्रीखंड कोणी सेवेला होता? नाथाच्या पैसे होता का नाही? काल असं तरी दास्यत्व, देवानं दास्यत्व स्वीकारलं. विचार डोक्यात घ्या तुम्ही. तुम्हाला एखादं सांगितलं झाडू मारून काढा, मीच काढायचा का? देवाची उपकरणी मीच घासायची का? देवासारखा देव सुद्धा जमीची कामं केली, नाथांची कामं केली, तुकारामांची कामं केली, ज्ञानवांची कामं केली. आम्ही मात्र अपेक्षा कामाची करतो. करतोय का नाही सांगा मला? आपण ज्यावेळेस एंट्री मारतो पिठामध्ये इथं, तेव्हा चप्पल कुठे ठेवायची पहिला प्रश्न असतो. आणि ती कोणी नेली तर काय करायचं? आणि माझ्या चपलीवर पाऊस पडू नये कारण कातड्याचे. बघा की नवरा नवरी देवाच्या कुलदेवतेच्या दर्शनाला आत गेलेत, डोक्यात विषय असतो चपलीचा. मामाला भांडी कुंडी चपली सगळे दिलेले असतात. तिचं आयुष्य 3-1 महिने असेल चपलीचं त्या, पण लक्ष कुठं असतं? चपलीकडं. चुकून कुठे गेली तर मग फजितीच. विषय कळतोय का? तर भक्ताची शेवटची अवस्था कुठली सांगितली तुम्हाला मी? दास्यत्वच. कधी प्राप्त होईल? ती समाधान असेल तर. समाधानी काय आहे? समाधानी काय आहे? अवस्था आहे. तुम्ही जे समाधान मानता ते समाधान नाही. तुम्ही ज्याला समाधान मानता ते तात्पुरतं समाधान झालं. मोबाईल पाहिजे मिळाला, मोबाईल पाहिजे म्हणून मिळेपर्यंतची अवस्था, मिळाली की समाधान. पण त्याचं लाईफ कसं आहे? डेड आहे. चिरकाळ समाधान काय आहे? ती अवस्था आहे. तो विषय नंतर येईल. 2 विषयात काय शंका? आता गणित काय करते बघा.
तुम्ही देवाची पूजा करता का नाही करता? कशा करता? लादल्यामुळं करताय, आवडते म्हणून करताय, स्वयं देवाची पूजा कशा करतो आपण? सांग बरं, तू खरं सांग. आरती करायला आवडते, पूजा करायला पूजा करायला आवडते का? मग तुला माझ्याकडे यायला आवडतं का? हे तुझं वाटत लादून. मग आपण आवडीच्या माणसाला फोन आणि मेसेज किती करतो? आवडीच्या माणसाला फोन आणि मेसेज किती करतो? हा, झोपल्या तू झोपलाय का म्हणून प्रश्न मेसेज टाकतो. झोपते असते 12 वाजता काय करतं? कीर्तन करणार का? रात्री 12 वाजलेत, माणूस काय कीर्तन करणार का? झोपतेच असतं. पैसे टाकायचं व्यास, झोपलाय का? मग अति जवळची व्यक्ती असेल तरी व्यास काय म्हणणार? आत्ताशी डोळा लागला होता, बोल. लांबची असली तर कटकटच आहे. हा, कटकटच. आपल्या सवडीनुसार सगळं गणित असतं. आणि तुम्हाला मेसेज रात्री 12 वाजता पडला, 1 लाख रुपये अकाउंट येऊन पडलेत, काय करा? 12 वाजता मेसेज पडला अकाउंटला, अरे अकाउंट माहिती आहे काय? हो, तुझंच अकाउंट आहे, 1 लाख पडले. मी तर काहीच केलं नव्हतं, कुठनं पैसे आले? मग झोप लागणार नाही, खाऊन टाकते. काय कळलं? तिसरी जी अवस्था आहे ना ती अशी आहे, अव्वा चाललेली पंढरपुरा वेशी पासून आली घरा. भक्तीची तिसरी अवस्था कशी आहे? काय सांगतोय? हे सगळं बेसिक आहे बरं का. हे काय फार मोठा अगदी गोवर्धन आपल्या उचलायचं नाही कडंगळीवर. अतिशय हे बेसिक आहे. मग तुम्ही तुमच्या मनाला असा प्रश्न विचारा की मी ह्या भक्ताच्या कुठल्या अवस्थेमध्ये आहे स्वतः? मॅडम हा मान्य केले तुम्ही, बरोबर आहे. कारण ड्रायफ्रूट समोर ठेवल्यानंतर एखादी जर माशी तेव्हा बसली आरती चालू असताना, चुकून आरती साईबाबा सौख्याला जाणार जीवा होता का नाही सांगा? हल्ली काय झाले, माश्या मुंग्या साम्राज्य वाढले त्यांचे, ते 12 महिने युद्धात तयार असतात. पण आपण एवढा खो आणलेला असतो हे की नाही? तुम्हाला माहिती चित्रावती घ्यायचा उद्देश मग काय माहिती आहे का? कोण सांग? हा, ते जे जीव आहेत, कुठले जीव? त्या जमिनीवर बारके बारके जीव चालतात, खूप किडा मुंगी जे आहेत ते त्या प्रसादामध्ये येऊ नयेत म्हणून चित्रावती म्हणली जाते. पण चित्रावतीचा मंत्रच माहित नाही आणि ती शक्तीच काम करत नाही. सत्यंत वर्तेन पर्चंचयामी हा मंत्र आहे. किती लोकांना माहिती आहे? कुठला मंत्र आहे व्यास? हा बरोबर गेला. सत्यंत वर्तेन पर्चंचयामी ओम प्राणाय स्वम अपानाय स्वम व्यानाय स्वम उदानाय स्वम समानाय स्वम ब्रह्मणाय नमः मद्यपानी पुनः नैवेद्यम समर्पयामी. पुन्हा सत्यंत वर्तेन पर्चंचयामी ओम प्राणाय स्वम अपानाय स्वम व्यानाय स्वम उदानाय स्वम समानाय स्वम ब्रह्मणाय नमः हस्तं प्रक्षालनं मुख प्रक्षालनं नैवेद्यम समर्पयामी. एवढूसा मंत्र आहे हा. आता आपण दैनंदिन पूजनाच्या वेळेस नैवेद्य दाखवताना हा मंत्र म्हणतो का? अजिबात नाही. शिकलोच नाही आपण ह्या गोष्टी. मग अगदीच आपल्याला जमत नाही म्हणून काय करतो? ओम कुलदेवतो भ्यान महा कुलदेवी भ्यान महा नमस्कारो मी. आणि चुकून आईने विचारला कुलदेवी कोणती कुठली आहे? मला काय माहित.
विषय कळतोय का? तुम्ही सांगू शकाल तुमचं कुठलं कुल आहे? व्यास कोण सांगल? सरपंच, कुल तुमचं कुठलं आहे? कुल कोण सांगल? जोशी, तुमचं कुल कोणतं आहे? काश्यप. हा काशीत गेला. आईला सगळी काश्यपच करतायत. तुम्हाला एक माहित आहे गणित, ज्याला गोत्र माहित नाही तो काश्यप सांगतो. काय सांगितलं? म्हणजे काशीत गेला. चालत नाही म्हणजे त्याची माहितीच नाही ना. काश्यपाची सांगा बरं प्रजा कोण आहे? तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला राक्षस तुमचा भाऊ आहे का कोण? किंवा एखाद्या मित्रमैत्रीण त्या गोत्रामध्ये कोण तुमचा आहे का? काश्यप ऋषींची जी संतती आहेत, काश्यपांची एक पत्नी, त्या पत्नीपासून राक्षस तयार झाले, साप तयार झाले, शेष तयार झाले. अघोरी आणि घोरी दोन्ही प्रकारचे जीव काश्यप ऋषी म्हणून तयार झाले. तुमचं गोष्ट का गोत्र काश्यप आहे का? नाही आहे, हे सांगतोय तुम्हाला. ब्राह्मणाला काश्यप गोत्रच नाहीये. पहिली गोष्ट काय सांगतोय? पृथ्वीवरच्या कुठल्याही ब्राह्मणांचं गोत्र काश्यप येत नाही, हे पहिले डोक्यात घ्या. पृथ्वीवरच्या म्हणतोय मी, तुम्ही पृथ्वीच्या बाहेर असाल तर मला माहित नाही. हा लावू नका कुणावर सुद्धा. कशाला लावतो व्हिडिओ? असं काय करायचं नाही आपल्याकडे. ते नेत्यांची काम आहेत लावायचं. विचारा की आई बाबांना, त्याच्या साधनावर विचारा, सासू सासऱ्याला विचारा. मी सांगतोय म्हणजे तुमचं ते गोत्र नाही असं सांगतोय मी तुम्हाला. बघितलं, मी तुम्हाला माहिती द्यायला हवी, तुम्ही माझ्याकडे येऊ बसणार. सप्त ऋषी तुमचे कोण आहेत? मी तुम्ही व्हिडिओ टाकले बघितला का 7 ऋषींचा? वेळच नाही मिळाला. सांगा बरं ना 7 ऋषींची नावं मग ऐकलाय तर. हा चालेल, तेच तेच रिपीट काय करतं? नवीन काही सांगा की. आयुष्यावर ते सांगितले आता पहिल्यांदाच. हे बघा, आकडा 1 बोला. गार्गी हे त्यातले इथले. हा 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 हा. मी एक व्हिडिओ करून टाकला युट्यूबला. सवडीनं बिस्किटचा पुडा खातात बघा, काय अडचण नाही. भारद्वाज आणि अरुंधती पत्नी आहे. ह्या सप्त ऋषींच्या उत्पत्तीपासून ज्या जीवांची उत्पत्ती झाली तिला ब्राह्मण म्हणतात. काय कळलं? तुम्ही जर म्हणा माझे बाबा कोण आहेत तुम्ही सांगता का मला? तुमचा प्रश्न हा झाला. बाबा तुमचे आयुष्य बाबा म्हणून तुम्ही काढताय, विचारताय मला मॅडम कसं व्हायचं सांगा मला. सप्तऋषींच्या पासून जी निर्माण आली ती ब्राह्मण स्त्री समाजाला पैकी एक, तुम्ही गार्ग्य सांगताय किंवा अजून काही नावं आहेत, ती उपसर्गीमध्ये मोडतात. आणि ब्राह्मणाचा जो समाज आहे त्याला पल्लव आहे, पालवी म्हणतात लग्नामध्ये त्यांच्या असते. विषय कळाला? आता अशात करा, मंत्र लावतो, ओम श्री साईनाथांना एक माळ करा, तर बंद कर.